छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदा विभागातील लिपिकांनी असहकार आणि बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच लिपिकांच्या सेवा अटी आणि इतर प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदा विभागातील लिपिकांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत लिपिकांनी असहकाराचा मार्ग स्वीकारलाय। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी। यासोबतच सेवा अटींचे प्रश्न, पदोन्नतीतील अडचणी, रिक्त पदांची भरती आणि वेतनविषयक विसंगती दूर कराव्यात अशा मागणीही त्यांनी मांडल्या आहेत। लिपिकांच्या या कामबंद आंदोलनामुळे जलसंपदा विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून विविध प्रशासकीय फायली प्रलंबित राहण्याची शक्यता आहे। नागरिकांची कामे रखडू नयेत यासाठी प्रशासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून चर्चेची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत मिळत असून तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लिपिकांनी दिला आहे।